देशाच्या सुजाण मतदारांनो, नमस्कार. कोणत्याही निवडणुकीत मतदान करताना आपली एकच भावना असते, ती म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार आपलं मत गुप्त आणि सुरक्षित असावं. मतदारांच्या या अधिकाराचं रक्षण करण्यासाठीच भारत निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात EVMचा वापर करत आहे. आपलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट या 3 घटकांचा संच आहे. ज्या यंत्राद्वारे मत देण्याची प्रक्रिया सुरू केली जाते ते असतं कंट्रोल युनिट. मतदान अधिकाऱ्यानं या यंत्रावरचं बॅलेट हे बटन दाबल्यावरच बॅलेट युनिटवरून प्रत्यक्षात मतदान करता येतं. त्यानंतरच दिलेल्या मताची नोंद कंट्रोल युनिटवर घेतली जाते. आणि बॅलेट युनिट म्हणजे आपण ज्या यंत्रावर प्रत्यक्षात मत देण्यासाठीचं बटन दाबतो ते यंत्र. बॅलेट युनिटवर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची क्रमांकानुसार यादी असते आणि त्या उमेदवाराच्या नावासमोरच त्याचं निवडणूक चिन्ह आणि त्यासमोर त्याला मत देण्यासाठीचं बटन असतं. आपण मत दिलं की त्या बटना शेजारीच असलेला लाल रंगाचा छोटा दिवा पेटतो, म्हणजेच आपल्याला आपलं मत नोंदवलं गेलं असल्याचा संदेशच मिळतो. आता आपण मत दिल्यानंतर त्याची छापील पावतीची प्रत जिथे दिसते आणि साठवली जाते ती यांत्रिक पेटी म्हणजेच व्हीव्हीपॅट. इंग्रजीमधलं या घटकाचं पूर्ण नाव वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल असं आहे. मतदारानं बॅलेट युनिटवरून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत दिल्यानंतर त्या उमेदवाराचा बॅलेट युनिटवरील अनुक्रमांक, त्याचं नाव आणि त्याचं निवडणूक चिन्ह असलेली छापील पावती या पेटीच्या दर्शनी पारदर्शक भागातून पाहता येते. मतदारांसाठी 7 सेकंदांकरता ही पावती दर्शनी भागात दिसत राहते आणि त्यानंतर ती त्याच पेटीत साठवली जाते. मतदारांनो, देशात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा पहिला वापर 1982-83 मध्ये केरळमधल्या पारूर विधानसभा मतदारसंघातल्या 50 मतदान केंद्रांमध्ये आणि त्यानंतर 8 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण 11 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी झाला होता. त्यानंतर मार्च 1989 मध्ये संसदेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या वापरासंदर्भात सुधारित लोकप्रतिनिधित्व कायदा संमत झाला आणि मग 2000 सालापासून होत असलेल्या निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर होत आला आहे. या यंत्राला व्हीव्हीपॅटची भक्कम जोड मिळाली ती 2013 साली. नागालँडमधल्या नोक्सेन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपल्या मताच्या छापील पावतीची प्रत दाखवणाऱ्या आणि साठवणाऱ्या व्हीव्हीपॅटचा पहिल्यांदा वापर झाला होता. त्यानंतर 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा 100% इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅटचा वापर केला गेला होता. 2019 साली सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार मतमोजणीच्या वेळी प्रत्येक विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघातल्या किमान 5 मतदान केंद्रांमधल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मिळालेल्या मतांची संख्या व्हीव्हीपॅटमधल्या मतपावत्यांशी पडताळून पाहिली जाते. आणि म्हणूनच हे यंत्र नव्हे तर आपल्या मताचं बुलेट प्रूफ कवच आहे. धन्यवाद. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.